संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत्पापा। संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको। संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई। संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको। जनार्दनाचा एका करुणावचनी, करी विनवणी पायापाशी। संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। करे चरणा संताची, करे चरणा संताची, करे चरणा संताची। त्यांचे कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। जन्माद्यस्य यतुन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम्, विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा, घ्यावी माझी सेवा। दिना दुर्बळाची देवा, दिना दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा। गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्चित्ते, स्वंभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान। अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत्पापा। संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको। वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव, प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे, जगद्गुरु प्रतिष्ठा पैठण क्षेत्रवासी शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा संतपर प्रकरणातील फार गोड अभंग आहे। प्रस्तुत अभंगात नाथ महाराजांनी आपली आराध्य देवता असताना भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्याकडे आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरिता अपेक्षित अशी संत संघाची याचना व्यक्त केली आहे। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, श्री क्षेत्र वाठार स्टेशन या पवित्र भूमीमध्ये भगवान श्री वाग्देव महाराजांच्या या पवित्र पावन दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा संपन्न होत असलेला हा उत्सव आहे। वाग्देव महाराजांच्या 89व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि अशा या पवित्र उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आपण सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर, बालवृद्ध
सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये तन मन धन आपण सर्वजण एकत्र आहात. या संस्थांची जी काही ट्रस्ट आहे, सप्ताह समिती, सप्ताह कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून गोड असा हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण परमपूजनीय बंडातात्या महाराज कराडकर यांच्या मार्गदर्शनाने, दुसरं आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील गोड प्रसिद्ध पखावज वादक आदरणीय कदम सर यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सगळ्यांच्या मोठ्या सहकार्यातून हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. या निमित्ताने आमचे सर्व भजनी मंडळ ज्यांनी गोड चाल गायली, दोन्ही महाराज आणि छोटी छोटी आमची ही विद्यार्थी मंडळीत विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेतील आमच्या भगिनी आदरणीय ज्योतिताई महाराज मतकर यांच्या वारकरी संस्थेची सर्व विद्यार्थी मंडळी, पहिल्या दिवशी आपण ज्यांचं कीर्तन ऐकले आपल्या सगळ्यांचे लाडके कीर्तनकार आदरणीय योगेश महाराज, उपस्थित सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या या गावचे भूमिपुत्र, परमार्थ स्नेही, अध्यात्माच्या संप्रदायाच्या नित्य सेवेमध्ये जे असतात ते आमचे ज्ञानेश्वर माऊली कदम भाऊच्या संपर्कातून आजचा हा या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. आणि या तुमच्या वाग्देव महाराजांच्या सप्ताहाला मी एक सरप्राईज आणलंय. ते सरप्राईज म्हणजे असं आहे का, महाराष्ट्राचे एक नवोदित कीर्तनकार, माझे परमस्नेही मित्र, तुमच्याच भागाचं वैभव, पाटस गावी ज्यांचा मुक्काम आहे, अशा आमचे अभिजित महाराज जाचक महाराजांचं सुद्धा या ठिकाणी जोरदार टाळी वाजून आपण स्वागत करूया. मागे 2 महिन्यापूर्वी अंगापूरला आलो होतो, तिथूनही या ठिकाणी आमची काही मंडळी आली आहेत. नाझरेहून, जेजुरीहून सुद्धा या ठिकाणी काही मंडळी आलेली आहेत. अतिशय सुंदर असा उत्सव या ठिकाणी, मंडप अतिशय चांगला आहे, साऊंड ऑपरेटिंग सुद्धा चांगली आहे. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे अशा या पवित्र उत्सवामध्ये आजचा हा सेवेचा योग आहे. आमच्या कदम माऊलींनी सुद्धा इथे येईपर्यंत माझी खूप चांगली काळजी घेतली. आणि बरं का कदम सर, खरंच कीर्तनकाराच्या संपर्कातली माणसं ही अगदी तितकीच तरबेज असली पाहिजे. त्यांना ते नियोजन माहिती पाहिजे, कीर्तनकाराचं येणं कसं असलं पाहिजे, कीर्तनकाराला फोन किती वेळा गेले पाहिजे, कीर्तनकाराचं येणं म्हटल्यानंतर मग त्यांच्या आरामाची काय व्यवस्था आहे, जेवण नेमकं आधी करायचं आहे का नंतर करायचं आहे, ह्या पण फार बारीक बारीक गोष्टी असतात. ते आता बऱ्या लोकांना माहिती नाही बऱ्यापैकी. पण आमचे कदम माऊली म्हणजे फार अगदी वारकरी संप्रदायाची एक अतिशय गोड सेवा करणारं ते व्यक्तिमत्व. त्यामुळे भाऊंनी माझी फार चांगली काळजी घेतली. फक्त कदम माऊलींना विनंती, जशी तिकडून जाताना काळजी घेतली तशी इकडून जाताना पण घ्या. कारण बरं का वाठारकर लोक फक्त आता महाराज लोकांना तिकडून येईपर्यंतच विचारतात, महाराज कुठपर्यंत आला, महाराज कुठपर्यंत आलात. इकडून जाताना महाराज नेमके गाडीत आहेत का, महाराज गाडीवर आहेत का, गाडी महाराजांवर आहे, हे कुणी पाहत नाही. पण आमचे माऊली मात्र असं करत नाही, ते फार संप्रदायाचे सेवक आहेत. आणि इतका वैभव संपन्न असा हा तुमचा नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी चालू आहे. जशी सिटिंग आहे तशीच, हलू नका जेव्हा. आणि अशा या पवित्र उत्सवातील आजचा हा सेवा करण्याचा योग आहे. अतिशय कमी वेळ माझ्याकडे शिल्लक आहे. मी बरोबर वेळेच्या अगोदर आलो होतो, पण आता 7 ते 9ची तुमची वेळ आहे, थोडी आता मागे पुढे झाली, कारण लग्न आहे. आता त्यांनी तरी कुठं जावं आहे की नाही, त्यांना पण ते गरजेचं आहे. आणि म्हणून असा हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. अभंग आपल्या पुढ्यात जो गायला वाग्देव महाराजांची सेवेकरिता, तो अभंग नाथ महाराजांचा आहे. अभंग नाथांचाच का, कारण मी पैठणचा आहे. विठाल वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने 2 कालखंड पडतात. एक ज्ञानेश्वर महाराजांचा आणि दुसरा तुकाराम महाराजांचा. माऊलींचा एक कालखंड आणि तुकाराम महाराजांचा एक कालखंड आहे. ऐका, लक्ष द्या. ज्या काळात माऊलींनी परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही राजाराम राय यांची आहे. आणि ज्या काळात तुकाराम महाराजांनी परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. माऊलींच्याही काळात परमार्थाला सुरक्षितता आहे आणि तुकाराम महाराजांच्याही काळात परमार्थाला सुरक्षितता आहे. दोनही काळात परमार्थ व्यवस्थित चाललाय. राजकीय सत्तेला त्या ठिकाणी स्थान चांगलं आहे. पण मधला जो काळ पडला, या 2 संतांच्या मध्ये जो कालखंड आला आणि त्याच्यात परमार्थाचा खंड पडला, नाथ महाराज त्या काळात अवतीर्ण झाले. आणि मोगली सत्तेची राजवट असताना त्या काळात नाथ महाराज पैठण क्षेत्रात अवतीर्ण झाले. आणि तळागाळातल्या लोकांना परमार्थ कळावा यासाठी नाथ महाराजांनी प्रयत्न सुरू केले. मग लग्नाला आलेल्या साध्या वराड्यांना सुद्धा परमार्थ कळायला पाहिजे, म्हणून दुर्बळाची कन्या समर्थाने केली. अवदशा निमाली दारिद्र्याची, शेतात बागकाम करणाऱ्या साध्या माळ्याला सुद्धा परमार्थ कळायला पाहिजे, म्हणून परिमळ गेली ऊस फुल देठी, आयुष्याच्या शेवटी देह तैसा. अशा सोप्या भाषेतून ज्यांनी आपलं तत्वज्ञान जगापुढे लोकांपर्यंत मांडलं त्यांचं नाव एकनाथ महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, कार्य हे कार्यच असतं. महाराज नाथ महाराजांचं अतिशय दिव्य कार्य वारकरी संप्रदायामध्ये. थोडा आवाज कधी कमी होईल काय माहिती. त्यात अगोदरच मी शांत माणूस आहे ना, आता हे सुरू झालं असं, अशी अडचण आहे थोडी.
विठाल विठाल. नाथ महाराजांनी दिव्य कार्य केलं. एकनाथी भागवत या ग्रंथाचे 5 अध्याय नाथ महाराजांनी पैठणला असताना पूर्ण केले आणि त्या पंचाध्यायाचं पारण करणारा एक ग्रस्त काशीला गेला. काशीच्या लोकांनी बघितलं की संस्कृतचं तत्वज्ञान कुणीतरी मराठीत केलं. कुणी केलं? निमंत्रण धाडलं पैठणला. पैठणहून नाथ महाराज काशीला गेले. काशीच्या सगळ्या संस्कृतच्या लोकांची सभा भरली. नाथ महाराज मध्यभागी जाऊन उभा राहिले आणि नाथ महाराजांना काशीच्या त्या धर्म मार्तंडाने विचारलं, महाराज आपण संस्कृतचं तत्वज्ञान मराठीत करता? हो. कुणी सांगितलं असा अघोरा प्रयत्न करायला आपल्याला? नाथांनी हात जोडले. पण का हो, काय अडचण काय तुम्हाला? त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला संस्कृतचा अर्थ मराठीत करता येणार नाही, मराठीत ओव्या करता येणार नाहीत. पण काय कारण काय नेमकं? त्यांनी सांगितलं, महाराज संस्कृत भाषा ही देवाची आहे. नाथ महाराज म्हणाले, तुमच्या संस्कृतच्या श्लोकाचा अर्थ आणि मी केलेल्या मराठीतल्या ओवीचा अर्थ जर सारखा असेल तर त्याच्यात भांडण करण्यासारखं काय? जे पावी जे संस्कृतार्थे तेची लाभे प्राकृते तरी नमानावया येथे विषमचिते काही. अहो जर दोन्ही मध्ये फरकच नाही तर त्याच्यात अडचण काय तुम्हाला? काशीच्या लोकांनी सांगितलं, नाथ महाराज संस्कृत भाषा ही देवाची आहे. नाथ महाराज म्हणले, संस्कृत देवाची, मराठी का चोराकडून आणली का आम्ही? अहो मराठी पण आमची देवाचीच आहे ना. मला सांगा वाठारकर, आपल्याला सगळ्यांना इंग्रजीचा स्वाभिमान असला पाहिजे का मराठीचा? मदर टंग इज लँग्वेज ऑफ हार्ट. मराठी भाषा ही आपल्या हृदयाची भाषा आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पाहिजा जिंके ऐसी अक्षरी रसिके मेळवीन. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करे. आणि काय मराठी महाराज, अरे इंग्रजीची सुरुवात होते ए फॉर ऍपल पासून आणि संपते झेड फॉर झबरा. आणि मराठी सुरू होते अ आई पासून आणि संपते ज्ञानेश्वर माऊली पर्यंत. विठाल. मग नाथ महाराज आपल्या मराठी बद्दल सांगू लागले. पण काशीचे लोक काही एक ऐकून घ्यायला तयार नाही. त्यांनी सांगितलं, महाराज असं करता येणार नाही तुम्हाला. आणि मग शेवटी काय निर्णय घ्यायचा ते घ्या म्हटले. काशीच्या लोकांनी नाथ महाराजांचं भागवत उचललं आणि गंगेत नेऊन फेकलं. तुकाराम महाराजांचा गाथा जसा पाण्यात फेकला तशी नाथ महाराजांची भागवताची प्रत काशीच्या लोकांनी पाण्यात फेकली. नाथ महाराजांनी शांतपणाने ते सहन केलं. असे ज्याला देवाकरता, देशाकरता, धर्माकरता आणि समाजाकरता काम करायचंय त्याच्याकडे शांतता हे महत्वपूर्ण हत्यार असलं पाहिजे. ज्याला सत्कर्म करायचे, ज्याला धर्म कार्य करायचंय त्याच्याकडे शांतता असली पाहिजे. एक विधान करतो बघा, लक्षात आलं आपल्या तर, सगळं करणाऱ्याला शांत राहता येईल का नाही सांगता येत नाही. सगळं करणाऱ्याला शांत राहता येईल का नाही सांगता येत नाही. पण शांत राहणाऱ्याला सगळं करता येतं. विठाल. नाथ महाराज शांत उभा राहिले. काशीच्या लोकांनी नाथांचं भागवत जे उचललं, गंगेत नेऊन फेकलं. त्याचा परिणाम असा झाला की गंगा मातेचा वज्रचुडे मंडित असा हात निघाला आणि नाथ महाराजांचं भागवत झेललं. आणि मग काशीच्या लोकांनी बघितलं, अहो ज्यांचं भागवत आपण पाण्यात फेकलं ना ते साक्षात गंगा मैयाने झेललं. म्हणजे आलेले महाशय कोण आहे जरा नीट बघा, यांचा अधिकार काय? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. ओ अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. अहो आलेले महात्मे कुणी सामान्य नाही. ज्यांच्या घरात स्वतः परमात्मा राबतो, ज्यांच्याकडे कपडे धुण्याचं काम देव करतो, गंधही उगाळून देण्याचं काम स्वतः देव विठोबा पांडुरंग करतो, ते हे नाथ महाराज आहेत. आणि हे काशीच्या लोकांना कळालं. मग तोंडात बोट घातलं आणि मग नाथ महाराजांची मिरवणूक काशी क्षेत्रातून निघाली. नाथ महाराजांचा दौरा महाराष्ट्रात आला. नाथ महाराज महाराष्ट्रात आल्यानंतर नाथ महाराज तीर्थयात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत असताना बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नावाचं गाव आहे, माहिती तुम्हाला? त्या अंबाजोगाईला नाथ महाराज जाऊन थांबले. आणि अंबाजोगाईत गेल्यानंतर तिथं दासोपंत स्वामी नावाचे दत्तात्रयांचे फार मोठे उपासक तिथं राहत होते. नाथ महाराजांना वाटलं जाता जाता महाराजांचं दर्शन घ्यावं. नाथ महाराज तिथं गेले.
विचारलं का हो मला दासोपंतांचं दर्शन घ्यायचंय. सांगितलं महाराज आत्ता इतक्यात तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. रात्रभर एकनाथ महाराज त्यांच्या ओसरीवर थांबले आणि सकाळी आतमध्ये भेटण्याकरता गेले. तेव्हा ते दासोपंत स्वामींनी नाथांकडे पाहिलं आणि मोठ्या अहंकाराच्या सुरात विचारलं का हो महाराज कोण आपण. नाथांनी हात जोडले. मी पैठणचं एकनाथ. बर इकडे कुठे आलात. काही नाही म्हणले महाराज मी चाललो होतो तीर्थयात्रा करत करत या भागात आलो. तुमचा फार मोठा नावलौकिक ऐकला होता. म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं म्हणून तुम्हाला भेटण्याकरता आलो. हो मग आहेच आमचा अधिकार तसा. आम्ही जर पूजेला बसलो तर साक्षात भगवान दत्तात्रय आमच्या पुढ्यात हजर राहतात. अहंकारी लोकांची भाषा. नाथ महाराज म्हणाले हे सगळं ऐकून होतो म्हणूनच मी तुम्हाला भेटण्याकरता आलो. ही संत भाषा. अखंड अगरवता होण्यासती तयाची विनय हेची संपत्ती. जे जे मंत्रे अर्पिती माझ्या चिठाई फळलिया तरुची शाखा सहज भूमीसी उतरे देखा जैसे जीवमात्रा अशेखा खालावती जे. नाथराय म्हणले महाराज तुम्ही जर कधी माझ्याकडे पैठणला आलात तर अवश्य मला भेटण्याकरता या. मध्ये 1-2 वर्षाचा काळ गेला आणि अंबाजोगाईचे दासोपंत पैठणला नाथ महाराजांना भेटण्याकरता आले आणि पैठणात आल्यानंतर विचारलं का हो इथं पैठणचे एकनाथ कुठे राहतात. चाचरली पैठणची लोक. ओ एकनाथ कोणाला म्हणता. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज कुठे राहतात असं विचारा. कारण का नाथ महाराजांचा काय आणि वाठारच्या वाघदेव महाराजांचा काय दरारा कायम आहे. कुठे तुमचे नाथ महाराज. सांगितलं वाड्यात ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालू आहेत महाराजांची. आपण जाऊन भेटू शकता. आणि वाड्यात प्रवचन चालू आहेत भेटू शकता म्हणल्यानंतर ते दासोपंत स्वामी वाड्याच्या बाहेर उभं होते. आतमध्ये पाऊल टाकला आणि उंबऱ्याच्या आतमध्ये जसा पाऊल टाकला तसा चोपदारीने काठी आडवी केली. आणि चोपदारीने काठी आडवी केल्यानंतर यांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. कारण अपमान फार वाईट असतो महाराज. अपमान फार वाईट असतो. मान 100 वेळेला भेटू द्या काहीच वाटत नाही. मान 100 वेळेला भेटू द्या काहीच वाटत नाही. अपमान एकदा झाला ना असा सलतो जिव्हारी लागतो महाराज. अरे मी कोण आहे. साक्षात भगवान दत्तात्रय माझ्या पुढे हजर राहतात आणि इथं पैठणात आल्यानंतर इथला साधा चोपदार मला काठी आडवी करतो. कोण आहे हा चोपदार. असं त्या चोपदाराकडे बघितलं. तिथल्या चोपदाराकडे बघितलं आणि चोपदाराकडे पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं का हे चोपदार कोणीतरी ओळखीचे आहेत. आणि कोण आहेत म्हणजे हे पण ओळखीचेच आहेत माझ्या. निरीक्षण केल्यावर कळालं हे साधे चोपदार नाही आहेत. दत्त चोपदारी करीत करीत से दत्त चोपदारी करीत से करीत निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी. निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी. आ दत्त चोपदारी करीत असे करीत असे दत्त चोपदारी करीत असे. निळा म्हणे देव रावे त्यांच्या घरी दत्त चोपदारी करीत असे. मी ज्यांची सेवा करतो माझा भगवान दत्तात्रय या नाथ महाराजांच्या पैठणामध्ये यांच्या दारात चोपदारकी करतो. म्हणजे नाथ महाराज किती मोठे असतील. आणि मग त्या दासोपंतांचा सगळा अहंकार गळाला. नाथ महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले आणि सांगितलं महाराज मला क्षमा करा. माझा भगवान दत्तात्रय तुमच्या दारात चोपदारकी करतो. पैठण क्षेत्रात येऊन दासोपंत ज्यांची शरणागती करतात ते एकनाथ महाराज. काशीसारखं क्षेत्र संस्कृतची भूमी ज्यांच्या समोर नतमस्तक होते ते महाराष्ट्राचे वारकरी संत एकनाथ महाराज. आज पैठणातून पांडुरंगाच्या दर्शनाकरता पंढरपूरला आले. विटेवरच्या मालकाकडे बघितलं. सुंदर असा पांडुरंग परमात्मा उभा होता. जांभळ्या रंगाचा पितांबर नेसलेला होता. त्याच्या नाभीकडे पाहिलं तर ब्रह्मदेवाचा जन्म त्याच्यातून झालेला आहे. नाभी सुंदर दिसली. भगवंताच्या छातीकडे पाहिलं तर भृगूची लाज सुद्धा स्पष्ट दिसत होती. मणिमौक्तिकांच्या माळा दिसत होत्या. गळ्यात तुळशीच्या माळा होत्या. भगवंताच्या कानाकडे पाहिलं तर मकर कुंडले तळपती श्रवणी. पांडुरंगाच्या ओठाकडे पाहिलं तर जास्वंदीचा रंग असावा इतके सुंदर ओठ पांडुरंगाचे नाथरायांनी पाहिले. भगवंताच्या नाकाकडे पाहिलं नासिकाग्र अत्यंत सरळ होती.
भगवंताच्या दोन्ही भोवयाकडे पाहिलं तर धनुष्याचा आकार जणू याच्या भोवयाकडे पाहूनच तयार झाला का काय असं वाटायला लागतं. ऊर्ध्वपुंड भार लेपन केला होता, सुंदर असा मुकुट परिधान केला होता पांडुरंगाने, आणि भगवान श्री शिवशंकरांना विराजमान आपल्या मस्तकावर केलेला पांडुरंग परमात्मा नाथ महाराजांनी पाहिला. देवा काय सौंदर्य तुझं. शरचंद्र बिंबाननं चारुहासं लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगम जपाराग बिंबा धरम कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम किरीटोज्वलत् सर्वदिक्प्रांत भागम सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घै त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. लावण्य घन असताना पांडुरंग परमात्मा नाथ महाराजांनी पाहिला आणि विटेवरच्या मालकाला नाथ महाराजांनी दुरून हाक मारली. देवा अरे मी आलोय. पांडुरंगाने नाथ महाराजांकडे पाहिलं. तुम्ही आलात? कोण आहात तुम्ही? जनार्दनाचा एका करुणावचनी जनार्दनाचा एका करुणावचनी करी विनवनी पायापाशी संत संग देई देई संत संग देई 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 संत संग देई देई संत संग देई. नाथ महाराजांचा अधिकार. नाथ महाराज पंढरपूरला आले. नाथ महाराजांनी देवाला सांगितलं, देवा मी आलोय. देवाने विचारलं, तुम्ही आलात म्हणजे कोण आहात तुम्ही? नाथ महाराजांनी आपला परिचय देवाला सांगितलाय. हा तेवढं डीजे चालू असताना सुद्धा हे जमलं पाहिजे. हे जावे त्याच्या वंश तेव्हा कुळे विठाल. नाथ महाराजांनी सांगितलं, देवा मी आलोय. देवाने विचारलं, कोण आहात तुम्ही? आणि तेव्हा नाथ महाराजांनी आपला परिचय देवाला दिलाय. हे नाथ महाराजांचं आय कार्ड, आयडेंटिटी प्रूफ, ओळखपत्र. जनार्दनाचा एका मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलोय. नाथ महाराजांनी देवाला दिलेली ही ओळख आहे. आणि हे आजच्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. एरवी कीर्तनाचा क्रम लावताना आपण पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत जातो सर. आज आपण थोडंसं उलट करतोय, शेवटच्या चरणापासून पहिल्या चरणापर्यंत जातोय. वाठारची लोक म्हणतील असं आलं का? कारण माझं आडनाव इलग आहे म्हणून थोडा प्रयत्न चाललाय.
थोडं सिलेक्टिव्ह लिस्निंग. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. विठाल क्या है, जब भी आपको भगवान के पास जाना है तो गुरु को साथ लेके जाओ, गुरु को नहीं. विठाल परमार्थ हा अहंकारी लोकांचा मार्ग नाही. भक्ती करताना महाराज वृक्ष झालेली मन आणि दणकट झालेली हृदय परमार्थात काम करू शकत नाही. परमार्थाला अतिशय हृदय द्रवीभूत पाहिजे, हृदय असं हळवं पाहिजे महाराज, कोमल पाहिजे. आणि निसर्गदत्त असं जर अंतकरण असेल ना महाराज, तरच तुम्ही भक्ती चांगली करू शकता. अन्यथा दणकट हृदयाची माणसं भक्ती करू शकत नाहीत. लक्षात ठेवा. कोण आहात तुम्ही? काय उत्तर दिलंय? मी जनार्दन स्वामींचा ऐकणार तुझ्याकडे आलोय. आपणही देवाकडे जातो, देवाने जर विचारलंच आपल्याला कोण आहात तुम्ही, आपण सांगतो मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे. देव बघतही नाही तुमच्याकडे. त्याच्याशी देवाला काही घेणं देणं. तुम्ही किती सत्ताधीश आहात, किती पैशावाले आहात, कोणत्या पदावर आहात, याच्याशी देवाला 1% काही घेणं देणं नाही. पण जर वाठारची लोक पांडुरंगाकडे गेली, देवाने विचारलंच तुम्हाला कोण आहात तुम्ही, सरळ सांगा आम्ही वाग्देव महाराजांकडून आलो. काय ताकद आहे त्याची तुम्हाला नाही म्हणायची. वाग्देव महाराजांकडून एखादा माणूस पांडुरंगाकडे गेला आणि देवाला सांगितलं मी वाग्देव महाराजांकडून आलोय, देव तुम्हाला विचारणार नाही, असं होऊच शकत नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना, उपेक्षिना, मग मज हरी उपेक्षिना. मग मज हरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना, उपेक्षिना, मग मज हरी उपेक्षिना. जर तुम्ही ओळख जर वाग्देव महाराजांची सांगितली ना, महाराज काय ताकद आहे देवाची तुम्हाला नाही म्हणायची, तो पांडुरंग परमात्मा तुम्हाला कॅन्सल करू शकत नाही. फक्त ओळख तुम्हाला महाराजांची सांगता आली पाहिजे. आणि देवाला सांगितलं ना वाग्देव महाराजांकडून आलोत महाराज, आणि मग त्यालाही माहिती का या बाबाने जेजुरीला रेल्वे थांबवली होती, कशाला नाही म्हणेल तो तुम्हाला. या महात्म्याने एवढी क्रांती केलेली आहे. आणि अशी अवलिया महात्म्या महाराष्ट्राच्या मातीत आले महाराज. आपण जर विदर्भाकडे गेलात तर शेगावला गजानन महाराज आहेत. तुमच्या या भागात आला तर इथं वाग्देव महाराज काय, इथं गोंदवलेकर महाराज जवळ आहेत. सोलापूरकडे जा आपण, तिकडे संत बाळू मामा आहे. आणि अशा या महापुरुषांनी एवढं कार्य या संप्रदायामध्ये समाजामध्ये करून ठेवलंय. आणि म्हणून चंद सूर्य असेपर्यंत समाज या संतांना विसरू शकत नाही. कोण आहात तुम्ही? आम्ही वाग्देव महाराजांकडून आलो. नाथ महाराज देवाकडे जातात, देव विचारतो कोण आहात? जनार्दनाचा एका. आपल्या सद्गुरूची ओळख नाथ महाराज देवाला सांगतात. कारण गुरु गुरुच असतात महाराज. गुरु काय लघु नसतात, गुरु गुरु असतात. गुरुक्षेत्र गुरु देवता, गुरु माता गुरु पिता, जो गुरु पूजे परोता आननेने. ताट मी काढीन शेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन. काय अप्रतिम ओव्यात महाराज माऊलींच्या. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु सामान्य नसतो महाराज, गुरु गुरुच असतो. गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे परिणाम सदामुखी, तयाचे परिणाम सदामुखी. तुझ नमो, 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 तुझ नमो.
एवढं गोड वाजवायला पण गुरुच लागतात. ढालं असू दे महाराज, तुम्हाला गुरु शिवाय परमार्थात सुद्धा काम करता येत नाही. मग हे कसं वाजवता येणार तुम्हाला? ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो. धिन दिन धागिर तू ना कत्तीन धागिर तू धिन दिन धागिर तू ना कत्तीन धागिर तू. एवढ्या थंडीत त्यांना घाम आला याच्यावर लक्षात घ्या. आणि सर तरी मला एक जण म्हणला महाराज 2 लोकांची लय मजा आहे. मी म्हणलं कोणाची? तो म्हणला पोलीस लोकाला हप्ते आणि महाराज लोकाला सप्ते. मी म्हणलं मूर्खा, तू एक तर पोलीस होणे तर महाराज हो, कोणतं तरी एक कर, विनाकारण जाळण्यात काय मजा? आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरणे. त्याचा बंगला पाहिला की त्याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पहिली की दवाखान्यात ऍडमिट. अरे जलसीचं युग नाही महाराज, स्पर्धेचं युग आहे. मेहनत करा, कष्ट करा, अभ्यास करा, मोठे व्हा. क्वालिटी द सर्व्हिस, सर्व्हिस द सक्सेस. गुणवत्तेला स्वीकारणारं जग आहे. गुणो भूषयते रूपम, शील भूषयते कुलम, सिद्धिर भूषयते विद्या, भोगो भूषयते धन. सरांचा पखवाज काय, या लोकांचं भजन काय, कीर्तनकाराचं कीर्तनकार. आता आमच्या ज्योती त्यांची छोटी छोटी लेकर बघा ना तुम्ही. आज इथल्या वाटारच्या मायनं वाटत असेल आपलंही लेकरू असंच गाणारं निघावं, पण ते निघतं पिणारं. कारण आपण त्यांना हे मंडप दाखवलाच नाही कधी. जोपर्यंत तुम्ही या मंडपात आणणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर संस्कार. चॅरिटी बिगिंग ॲट होम. संस्कार हे घरातून असतात महाराज. आज भविष्यात याच्यातूनच एखादा सुंदर गायक असेल, सुंदर वादक असेल, सुंदर कीर्तनकार असेल. आणि हे प्रशिक्षण तुम्हाला फक्त याच धर्ममंडपात मिळतं महाराज. जगाच्या बाजारात आणि मार्केटमध्ये आता हे सगळं उपलब्ध नाही आहे. पैसा इतका लोकांकडे, उद्या लोक प्लॉटिंग चंद्रावर करणार आहेत, प्लॉटिंग चंद्रावर करणार आहेत. पण समाधान पाहिजे असेल तर वाग्देव महाराजांच्या सप्त्यातच आहे. बाकी जगात समाधानाच्या जागा शिल्लक राहिलेल्या सगळे लोकांकडे महाराज. घर, गाडी गुडी, बंगले बिंगले, नोकर चाकर, मुलं बाळ सगळे, पण समाधान शिल्लक नाही. समाधान पाहिजे असेल तर आम्हाला सप्ताहातच यावं लागेल. का लोक महाराज इथं अन्नदानाच्या पंक्ती देतात, इथं देणग्या देतात, इथं एवढं सगळं. आज हे संस्थान एवढं मोठं वैभव आपल्या वाठार स्टेशनला उभा राहिलंय वाग्देव महाराजांचं. या आवलिया महात्म्यासाठी लाखो समाज रोज रांगा लावतोय महाराज. काय वेळ लागलं का काय लोकांना? लाखो समाज रोज पाया पडण्याकरता रांगा लावतोय. त्याचं कारण आहे महाराज, समाधान आम्हाला जगात कुठं नाही, ते त्यांच्याकडेच आहे. आणि म्हणून गुरु गुरु असतात. आजही हिंद केसरीच्या एखाद्या आखाड्यामध्ये जर तुम्ही गेलात, तिथं जर एखाद्या पहिलवानाला उतरायचं असेल तर त्याला अगोदर विचारतात पठ्ठ्या कुणाचा आहे. तुमच्याकडे म्हणतात का असं? पठ्ठ्या कुणाचा आहे? पठ्ठ्या कुणाचा म्हणजे कुस्ती शिकवणारा गुरु कोण आहे, शिष्य कोणाचा आहे? नाही वो म्हणले मीच आहे, मीच काजू बदाम पिस्ते खाल्ले, काय खायचं ते खाल्लं, मीच व्यायाम केला, उतरू द्या मला आखाड्यात. ते सांगतात तसं चालणार नाही, पठ्ठ्या कुणाचा आहे. आणि जर पठ्ठ्या कुणाचा नसेल तर किती मोठा पैलवान असू द्या, आखाड्यात उतरू देत. जर कुस्तीच्या आखाड्यात उतरायचं असेल तर गुरु लागतो. परमार्थाचा आखाडा काय बिगर गुरुचा चालतो का? आणि म्हणून जनार्दनाचा एका. आणि ही ओळख देता आली पाहिजे महाराज देवाला. त्यामुळे तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय, तुमचं गाव काय, तुमचं पैसा काय, तुमची साथ, याच्याशी देवाला काहीच कर्तव्य नाही. पण कोण आहात तुम्ही? जनार्दनाचा एका, ही ओळख आहे महाराज. अहंकारी लोक परमार्थात काम करत नाही. असा प्रयोग एकदा झाला होता. अरे माहिती का मी कोण आहे? साक्षात देव माझ्या हातून नैवेद्य खातो, विटेवरून खाली उतरतो आणि माझ्या डोक्यात थापट न मारता. कुणाचं सांगतोय? असं नामदेव महाराजांचं. माझ्या डोक्यात थापट न मारता ताड 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 पांडुरंगाच्या दारात गेले आणि सांगितलं देवा, अरे त्या लोकांनी माझ्या डोक्यात थापट न मारलं. देवाने सांगितलं नामा थोडं शांत हो, थोडं शांत हो. देवा अरे काय शांत हो, माझ्या डोक्यात थापट न मारले. नामा तुझ्यांची तक्रार घेऊन आलाय, तुझ्यांची तक्रार घेऊन आलाय, मी त्यांच्यावर अपील करू शकत नाही, नो अपील. नामदेव म्हणले मग देवा आता मी करू काय? म्हणले तू काहीच करू नको, तू इथून उठ आणि हिंगोली जिल्ह्यात औंढा आहे, औंढ्याला जा. आणि मग नामदेव महाराज उठले, औंढा गिळला आणि औंढा गाठला. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता.
गुरुशिवाय परमार्थात काम करता येणार नाही. जनार्दनाचा एका, ही झाली ओळख, हा झाला परिचय, हे झालं नाथांचं आय कार्ड. बर, ज्याच्याशी बोलायचं आहे तो देव आहे. आणि कसं बोलावं देवाशी? करुणावचनी, करुण वचनाने नाथ महाराज पांडुरंगाशी बोलतात. बोलण्याचे नियम असतात. मनुस्मृतीला विचारा, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियम च नानुतम ब्रूयात एष धर्मा सनातनः. माऊलींना विचारा, साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गीता माऊलीला विचारा, अनुद्वेग क्रम वाक्यम सत्यम प्रिय हितम चेयत, स्वाध्यायाभिसरम चैव वाङ्मयम तपो उच्यते. तुकोबांना विचारा, मुखी अमृताची वाणी, वाणी मुखी अमृताची वाणी, वाणी मुखी अमृताची वाणी, देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, वाणी मुखी अमृताची वाणी. अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, असं बोललं पाहिजे महाराज. बोल ऐसा बोले जेने बोले, विठ्ठल डोले. देव डोलला पाहिजे असं बोला. काय लोक बोलतात, काही लोक तर असं बोलतात महाराज, गाढवाला जर बोलले ना, गाढवाला, तर गाढवाला सुद्धा ताप यायला बसले. काय लोक बोलतात. मला एकाने कीर्तनाला फोन केला, मी फोन उचलला, म्हणलं रामकृष्ण हरी, तुम्ही आता इथं आमच्या कोणत्या वारकऱ्याला फोन लावा, लहान मोठ्या सगळ्यांना फोन लावा, फोन उचलला का तुम्हाला ऐकायला येईल रामकृष्ण हरी जय हरी. आणि चांगलं आहे ना महाराज, जेवढे कॉल रिसिव्ह तेवढं नामस्मरण. मी फोन उचलला, म्हणलं रामकृष्ण हरी, तो समोरून म्हणला चायला कोणत्या तरी महाराजाला फोन लागला वाटतं. काय म्हणला? नाही म्हणू नका. सहज लोक बोलताना शिवी देऊन बोलतात, पण देवाचं नाव नाही घेत, रामकृष्ण हरी नाही म्हणत. करुण वचनाने नाथ महाराज पांडुरंगाशी बोलतात. आणि म्हणून शब्द सामान्य समजू नका, शब्दात एवढी ताकद असते महाराज. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शास्त्रे, यत्न करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू धन जन लोका, शब्द वाटू धन जन लोका, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीव. शब्द सामान्य नसतात महाराज. शब्द ही आमची संपत्ती आहे. शब्द ही आमची संपत्ती महाराज. काय आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान, पाठीमागे ज्यांचं देहावसान झालं, अटल बिहारी वाजपेयी. अटलजींचा एकदा दौरा झाला बिहारला, आणि बिहारचे लालू प्रसादजी यादव तिथं होते. मी काय कोणत्या पक्षाचं नाही, मला फक्त प्रसंग आठवला म्हणून सांगतो, नाही तर उगं लोक याच्यावर अंदाज लावायचे महाराज कोणत्या पक्षाचे. आमचे वारकरी कोणत्याच पक्षाचे नसतात महाराज. हा, फक्त ज्यांना आमची ज्ञानेश्वरी गाथा मान्य, आम्हाला पण ते मान्य आहे. विठ्ठल ते अटलजींचा दौरा झाला बिहारला. बिहारचे लालू प्रसाद यादव होते तिथं. लालू प्रसादजींनी बघितलं अटलजी आले, लालबुंद डोळे केले, प्रचंड रागाने संतापाने व्यक्त झाले. हमार बिहार मा तुम्हार का काम. हे तर कळतं ना, हे जरा जास्त कळतं कदम सर लोकांना. आता ते अटलजीच होते महाराज, काही नाही बोलले, रिॲक्ट नाही, काही नाही, एकदम शांतपणाने माईक समोर आले आणि गोड शुद्ध सरळ स्वरात म्हणाले, हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी यादव, उन्होंने हमसे पूछा हमार बिहार में तुम्हार का काम. हम उनसे कहते हैं आप तो सिर्फ बिहारी है,
हम अट्टल बिहारी है. एका शब्दात समोरच्याला थांबवण्याची क्षमता या लोकांमध्ये होती. शब्द काय सामान्य आहेत महाराज. अटल बिहारी एकदा पाकिस्तानला गेले. पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने अटलजींना ऐकलं आणि ती मोहित झाली. ती म्हणाली, अटलजी आपका भाषण सुनकर मैं आपसे बड़ी मोहित हो गई हूँ और इसलिए मैं आपसे शादी करना चाहती हूँ, लेकिन उसके बदले में मैं आपसे काश्मीर लूंगी. आता ते अटलजी म्हणले, अरे वाह, तो बहुत अच्छी बात है, हम भी आपसे शादी कर लेंगे, हम भी आपसे शादी कर लेंगे, लेकिन दहेज में मैं पूरा पाकिस्तान लूंगा. विठाला बघा, ज्यांना जमतंय ते बाकीच्यांनी फार त्रास करून घेऊ नका. आता पंगत आहेच कीर्तन संपल्यानंतर. करून वचनाने आम्हाला बोलता आलं पाहिजे. शब्द ही संपत्ती आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, बोलण्याचे नियम असतात आणि असंच बोललं पाहिजे का जे बोलल्यानंतर कोणाच्या वर्माला झोंबेल, कोणाच्या हृदयाला टोचेल असं आपण बोलू नये. गीतेचा तोच विचार आहे, माऊलींचा संतांचा सुद्धा तोच विचार आहे. म्हणून करुणा वचनी. इथं तर देवाला बोलायचं आणि मग देवाला बोलायचं म्हणल्यानंतर कसं बोलावं लागेल महाराज. इतक्या मृदू आणि मऊ स्वरात नाथ महाराज पांडुरंगाशी बोलले. कारण देव आहे ना महाराज समोर. कठोर बोलणारी माणसं या जगात फार काळ टिकत नाहीत, पण मृदू बोलणारी माणसं दीर्घकाळ टिकतात. लहान बाळ जन्माला येतं, त्याला 7व्या 8व्या 9व्या महिन्यात दात येतात. वाठरच्या मायांना विचारतो मी, मायो मी बरोबर सांगतोय ना? 7व्या 8व्या 9व्या महिन्यात बाळाला दात येतात. सगळे बिचाऱ्या महाराष्ट्राच्या आता लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या. हप्ते चालू झाले त्यांना आता चांगले. आणि संक्रांतीला साडी कोणती घ्यायची हे पण त्यांनी ठरवलेलं आहे आता ते आलेल्या हप्त्यातून. आणि एक एक हप्ता ते आपल्या वाघदेव महाराजांना पण देऊन जाणार आहेत. त्यांच्यासाठी टाळी होऊ दे एकदा. नाही दिला तर हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. विठाला 7व्या 8व्या 9व्या महिन्यात बाळाला दात येतात. 7व्या 8व्या वर्षी दात पडतात, पुन्हा येतात. वयाच्या 60व्या वर्षी दात पडतात. 60व्या वर्षी पडलेले दात परत कधी येतात हो? आता दात नाही येत, आता वाठारून डॉक्टरच येतात. वदनी कवळी घेता. बाबा आता काय दात बीत येणार नाहीत, हे बसवा. कवळीच म्हणतात का तुमच्याकडे? ही कवळी बसवा. हा, आता मला विचारायचंय मायो, त्या बाळाला जीभ येते. जीभ कितव्या महिन्यात येते? जीभ काय महिन्यात येते? जीभ बाळ जन्माला आलं की जीभ येते. पडते का कधी जीभ? पडतच नाही. काय कारण आहे तुम्ही बघा ना. जीभ जन्मताच येते आणि पडत कधीच नाही. कारण काय? जीभ कशी आणि दात कसे जरा बघा. जीभ मऊ आहे, जीभ मृदू आहे, जीभ नरम आहे आणि दात कठोर आहेत. दात कडक आहेत, दात टणक आहेत. जे कठोर आहे ते पडतं, मऊ आहे ते टिकतं. विठाला म्हणून करुणा वचनी. नाथ महाराज इतक्या मृदू शब्दात पांडुरंगाला बोलतात, देवा मी जनार्दन स्वामींचा एकनाथ आज तुझ्याकडे आलोय. करी विनवणी पायापाशी. तुझ्या चरणावर माझी विनवणी आहे. आणि नाथांचा परिचय ऐकल्यानंतर आता मात्र विटेवरच्या मालकाला काय आनंद झाला. नाथराया तुम्ही आहात, तुम्ही आलात. काय अपेक्षा काय? सुख शांती समाधान सोनं नाणं काय अपेक्षा काय? काय देऊ संसारातलं? नाथ महाराज म्हणले संसारातलं मागायला लोक रोज गर्दी करतात देवा तुझ्या दारात. मी याच्यासाठी आलोय का मला संसारच करायचा नाही. तिसऱ्या चरणात संसार न करणे संसार Oh
संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे देवा. मी जो तुझ्याकडे आलोय ना, मला संसारच करायचा नाही, याच्यासाठी तुझ्याकडे आलोय. एरवी संसारातल्या कफलक अपेक्षा घेऊन लोक रोज देवाकडे जातात. नाथ महाराज सांगतात, देवा मला संसार नाही करायचा, मला परमार्थ करायचा आहे, आणि ते सांगण्यासाठी मी तुझ्याकडे आलोय. कोण सांगतात? नाथ महाराज. गिरिजा मातेसारखी सुंदर, सात्विक, सुशील अशी सौभाग्यवती अर्धांगिनी नाथ महाराजांची. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, षडांग वेदाध्ययन केलेला मुलगा आहे नाथ महाराजांचा, हरिपंडित. आणि नाथ महाराज त्या काळातले ऐश्वर्य संपन्न संत, जहागीरदार आहेत पैठणचे. ही ज्यांची उंची, ते नाथ महाराज म्हणतात, देवा मला संसार नाही करायचा, मला परमार्थ करायचा. आणि असंच आहे महाराज. आपल्याला वाटतं आपण संसार करतो, संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो. विठ्ठल. आपण कोण संसार करणारे हो? या संपूर्ण विश्वाचा निर्माता परमात्मा आहे. त्याला जसं चालवायचं तसं तो विश्व चालवतो. इथून उठल्यानंतर एक क्षण सुद्धा आपल्या हातात नाही, आपला श्वास आपल्या ताब्यात नाहीये. एवढं सासूरवासनीसारखं आपलं सगळ्यांचं जीवन आहे, तरी लोकांना असं वाटतं का प्रपंच मी आहे म्हणून चाललाय, माझा आहे म्हणून चाललाय, मी नसेल तर घरात काही चालणार नाही. अरे बाबा, आपल्यामुळे काही चालत नाही. इथलं संसारात सगळी व्यवस्था ही परमात्म्याची असते. देवा मला संसार नाही करायचा, मला परमार्थ करायचा. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी, बळजबरीने का होईना आपण परमार्थ करा. जरी कीर्तन नाही आवडलं तरी सुद्धा येऊन बसा, हळूहळू सवय लागेल, ऐकावं लागेल, ऐकावं वाटेल. पण तुम्ही इकडं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला आवडही निर्माण होणार नाही. या मंडपाकडे या. आणि जेव्हा आपण येऊ ना महाराज, माऊली तुकोबारे आपल्याला बरोबर खेचतात. पण काय करावं महाराज, या मंडपात न येण्यासाठी सुद्धा पाप आडवं येतं. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड, करंटे कपाळ जाचे नाम नैवाचे, सदैव सभाग्य तोची हरी रंगी नाचे. करंट कपाळ आहे, पाप आडवं येतं. आणि म्हणून भक्ती करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता, या सत्संगात वाग्देव महाराजांच्या येण्याकरता महाराज तुमच्याकडे पुण्याचा जोर लागतो. पुण्य लागतं तरच लोक येतात. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावय. अनेक जन्माचं पुण्य लागतं तेव्हा माणूस इकडे येतो. आपल्याकडे गोंदवलेकर महाराज जवळच आहे तिथून ना. गोंदवलेकर महाराजांकडे एक माणूस आला, म्हणला महाराज नामस्मरण कधी करावं? महाराज म्हणले मरायच्या आधी कर. तो म्हणे मग मरायचा आदला दिवस कोणता? महाराज म्हणले मग रोज करत जा. विठ्ठल. अरे प्रत्येक श्वासाश्वासाला नामस्मरण करा. महाराज म्हणले महाराज कसं करावं नामस्मरण? कसं करावं म्हणजे काय? पेढा कसा खावा? कसाही खावा. कोणत्याही बाजूने खाल्लं तर कसा लागणार आहे? गोडच लागणार आहे. नाम कसंही घ्या पण ते तुम्हाला गोड लागणार आहे. संसार तर आपला आलेलाच आहे महाराज प्रारब्धाकडून. घर, गाडी, गुडी, बंगली बिंगली, नोकर चाकर, मुलं, हे सगळं प्रारब्धाचं गणित आहे. आपण फुशारकी मारायचं काही कारण नाही. आपल्यामुळे ते नाहीच आहे महाराज, ती सगळी त्याची इच्छा असते बरं का. माय हो तुम्हाला पण सांगतो, कधी कधी आमच्या माय मावल्या पण नवऱ्याला ओ गप्प बसा मी होते म्हणून टिकले. आमच्या नगरला म्हणतात असं, तुमच्याकडे मला माहिती. मी होते म्हणून टिकले, मी नसते तर बाई तू जाऊन बघ तरी सुद्धा मागं सगळं टिकतं. आपल्यामुळं इथलं काही राहिलेलं. उगा संसाराचं ओझं घेऊन लोक चालली महाराज. कार्यदास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगत आहे. कशासाठी या प्रपंचाचं ओझं घेऊन आपण चाललोय? संसार प्रारब्धाने आलाय, करायचा आहे तो परमार्थ आहे. आणि हे नात्रयात तुमच्या माझ्या भूमिकेतून सांगतायत परमार्थ पुरता हाती दे. आणि संसार सुखाचा करायचा म्हणून संसार सुखाचा होणार नाहीये. परमार्थ केला तर संसार सुखाचा, अन्यथा सुखच नाहीये. आणि ज्याला संसारात सुखी व्हायचं त्याच्याकडे 6 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. विदुर नीतिकारांचं असं मत आहे, ज्याच्याकडे आयुष्य भरपूर आहे, ज्याच्याकडे उत्तम प्रकारचं आरोग्य आहे, ज्याच्याकडे पैसा मुबलक आहे, ज्याच्याकडे उत्तम ज्ञान आहे, ज्याच्याकडे प्रेम करणारी बायको आहे आणि ज्याच्याकडे गोड बोलणारी बायको आहे. किती झाले? झोपले का काय? 6. या 6 गोष्टी ज्याच्याकडे, त्याच्यासारखा सृष्टीत दुसरा सुखी माणूस कुणी नाही. आयुष्य, आरोग्य, पैसा, ज्ञान, प्रेम करणारी पत्नी, गोड बोलणारी पत्नी, या 6 गोष्टी ज्याच्याकडे आलात, विदुर काका म्हणतात विदुर नीतीमध्ये, त्याच्यासारखा सुखी माणूस नाही. आणि या 6 गोष्टी तुमच्या वाठार स्टेशनला नाही, अख्ख्या ब्रह्मांडात कोणाकडेच नाहीत, अख्ख्या पृथ्वी तलावर कोणाकडेच नाहीत. कसं काय? मी सांगतो बघा ना. देव इतका गमतीचा आहे महाराज, तो एक देतो तर एक नाही देत. तुम्ही बघा, आयुष्य ज्याला दिलं त्याला आरोग्य नाही देत, ज्याला आरोग्य दिलं त्याला आयुष्य नाही देत,
ज्याला आयुष्य दिलं आरोग्य दिलं त्याला पैसा नाही देत, ज्याला आयुष्य दिलं आरोग्य दिलं पैसा दिला त्याला बुद्धी नाही देत. बऱ्याच पैशावाल्याकडे बुद्धी नाही, बुद्धिवाल्याकडे पैसा नाही. ज्याच्याकडे तेलाला ऊत आलाय त्याच्या डोक्याला केसच नाहीत, आणि ज्याच्याकडे डोक्याला केसाला ऊत आलाय त्याच्याकडे तेलाला पैसे नाहीत. काय देवाची गंमत आहे. आयुष्य दिलं आरोग्य दिलं पैसा दिला ज्ञान दिला तर प्रेम करणारी बायकोच नाही. बरं, प्रेम करणारी दिली तर गोड बोलणारी नाही. म्हणजे प्रेम करणारी वेगळी गोड बोलणारी वेगळी, अशा दोन नसतात. ही एकच पाहिजे. आणि एक भेटायला महाराज ते नाथ महाराजच पाहिजे त्याला, नाही तर मग कर्कश संगतीन दुःख उदंड. मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथे एक बाई नवऱ्याला शिव्या देताना मी ऐकलं, मला वाईट वाटलं. म्हणलं काकी अहो पती परमेश्वर आहे, नवऱ्याला शिव्या देत नसतात. बाई म्हणली महाराज तुम्ही कीर्तनकार होऊन किती वर्ष झाली? म्हणलं आता 19-20 वर्ष झाली. खरं सांगा म्हणले महाराज तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना शिव्या देत होती का नव्हती? आपली लोक कुठं डोकं लावतील काय सांगता येणार. मी म्हणलं आई देत होती, पण ती तुकाराम महाराजांची बायको होती, ती जिजाऊ माता कुठं तू अवदासा कुठं. महाराज बाकीचं सांगू नका, देत होती का नव्हती? म्हणलं देत होती. म्हणलं देत होती माय. ती म्हणली मग मी सुद्धा यांना याच्याकरता शिव्या देते का शिव्या देऊन 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 हे तुकाराम महाराज झाले पाहिजेत आणि मग मी जिजाऊ होणार आहे. प्रपंच कधी आम्हाला सुखी करणार आहे. आणि म्हणून या प्रपंचामध्ये आम्ही जर भक्ती करत असू, नामचिंतन करत असू, परमार्थ साधना करत असू तरच तुम्ही सुखी आहात. हे नाथ महाराज आपल्याला सांगतात. महाराज संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे. परमार्थ म्हणजे भगवंताचं चिंतन, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, त्याच्याशिवाय तुम्हाला समाधान कुठेही मिळणार. म्हणून आमचा वारकरी महाराज त्याला माहिती आहे, म्हणून आजही पहाटेच उठतो आणि भजनाला सुरू करतो. वारकरी आमचा पहाटे उठतो. महाराज हे एकाला विचारलं पहाट कधी होती? तुम्हाला 9:30 वाजता. काय लोकांची पहाटे महाराज. जुन्या काळातल्या मायमावल्या पहाटेच उठायच्या, सडा समार्जन रांगोळी घरातली सगळी कामं आटोपायच्या आणि मग सूर्य कधी उगवतो त्याची वाट बघायच्या. आता सूर्यच उगवतो ना आपली वाट पाहतोय भूत कधी उठतात. काळाचा दणकाच आहे ना महाराजा, काय कमाल आहे. आणि वारकरी आज सुद्धा पहाटेच उठतो. महाराज उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिनजनाची सावली, येई धावुनी स्मरताची पंढरपुरी जे भीमा तटे, पंढरपुरी जे भीमा तटे. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला. काकडा आरती समयाचा, समयाचा समयाचा, महाद्वारी वैष्णवजन, पूजा सामुग्री घेऊन आले द्यावे तयासी दर्शन. बंदी जन गरजती, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, दर्शन द्या सगळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा सकळ जन उठिले नारायण, उठा सकळ जन उठिले नारायण. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साज, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. पाहता पाहता मना न पुरे धनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला देखिला माये देवाचा देवो, देखिला देखिला माये देवाचा देवो.
संसार असल्यावर काकड्याची कॅसेट काढायला हरकत नाही आपल्या दोघाला. आणि इतका सुंदर काकडा वारकऱ्याचा चालतो मंदिरात. आणि मग गावातले लोक म्हणतात अरे वरचे भोंगी बंद करा. काकडा कानावर सुद्धा पडू देत नाहीत महाराज. काय काय लोक त्यांना माहितीच नाही व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ काकडा. काकडा दिस इज अ कम्प्लिटली आर्ट ऑफ लिव्हिंग. जगण्याची कला म्हणजे काकडा. आणि म्हणून संसार तर सगळेच करतात महाराज, पण भक्ती साधना किती करतोय, नामस्मरण किती करतोय, परमार्थ किती करतोय. आणि हीच अपेक्षा नाथ महाराज आपल्या रूपात देवाकडे मांडतात. मग महाराज परमार्थ करण्यासाठी आपण आलोय. संसार सगळेच करतात, मनुष्य देहातच फक्त भक्ती परमार्थ करता येतो. हे आम्हाला शिकवतं कोण? दुसऱ्या चरणात संत संग देई 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 अनेक प्रवाही घालू नको. दुसऱ्या चरणात नाथ महाराज सांगतात आम्हाला हा परमार्थ कोण शिकवतं महाराज, तर संतांच्या संगतीत आल्याशिवाय आम्हाला जगात दुसरं कोणी परमार्थ शिकवत नाही. वाग्देव महाराज जर नसते तर मला वाटतं आपल्याला हा परमार्थाचा आनंद लुटता आला नसता. हा अवलिया महात्मा या पृथ्वीतलावर आलाच नसता तर आपल्याला कसं परमार्थ करावा, कसं जीवन व्यतीत करावं हे आम्हाला कोणी शिकवलं असतं. अनंत उपकारित महाराज या महापुरुषांचे. आणि म्हणून संतांच्या संगतीत आपण यावं आणि आपल्या जीवनाला कलाटणी द्यावी. या जगात असंख्य क्षेत्र आहेत, असंख्य लोक आहेत. चुकीच्या लोकांच्या सहवासात गेला तर जीवन नरकासारखंच होऊन जातं आणि चांगल्या लोकांच्या सहवासात आला तर जीवन उत्तम आणि चांगल्या प्रकारे. चांगल्या लोकांसोबत आपण असलो पाहिजे. नको दुर्जनाचा संग क्षणोक्षणा चित्तभंग. वाल्याकुळी एका क्षणामध्ये नारदांच्या संगतीत आले आणि नारदांनी कृपा केली महाराज. आणि भारताचे आद्य कवी रामायणाचे निर्माते वाल्मिकी ऋषी होतात. संतांच्या संगतीचा परिणाम. पुणे जिल्ह्यामध्ये कडूस नावाचं गाव आहे जुन्नर तालुक्यात. आणि त्या कडूस गावचे एक गृहस्थ त्यांच्या गोठ्यातली म्हैस हरवली आणि म्हणून शोधता शोधता भंडारा डोंगरावर गेले तर तुकोबाराय भजन करत बसले होते. एका झाडाखाली दगडावर बसले होते महाराज आणि तुकोबाऱ्यांचं भजन चाललं होतं. तुकोबाऱ्यांचं भजन म्हणजे काय महाराज? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी
विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. इतकं गोड तुकोबाऱ्यांचं भजन चाललं होतं. महाराज तुकोबाऱ्यांचं भजन ऐकल्यानंतर झाडं झुडपं फुलं फळं विली आणि पक्षी पशुपक्षी सुद्धा त्या भजनामध्ये तल्लीन व्हायचे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. काय भजन असेल महाराज तुकोबाऱ्यांचं. येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. गर्भाची आवडी मातेचा डोहळा गर्भाची आवडी मातेचा डोहळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग. एवढं गोड तुकोबाऱ्यांचं भजन चाललं होतं. आणि भजन असंच असलं पाहिजे महाराज का ते भजन परिणाम दाखवले पाहिजे. भजनाने भजनाचे परिणाम जाणवले पाहिजे. नाही म्हणले ते तर रोज भजन करतात ते दिवसभर भजन करतात आणि स्वतःचे बैल दुसऱ्याच्या बांधावर चारितात. हे काय भजनाचे परिणाम. सर्वाभूती दया सर्व भावे करुणा जेथ मितुपणा मावळला भजन तया नाव वाटे मज गोड एरते काबाड वायावी. काय भजनाच्या व्याख्या केल्या. सर्वाभूती दया सर्व भावे करुणा. आणि या अवस्थेला तुकोबाऱ्या पोचलेले भजन चालू होतं. ते ग्रस्त तिथं आले. महाराज भजन थांबवा. तुकोबाऱ्यांनी डोळे उघडले. का रे बाबा का भजन थांबवलं. 3 दिवस झाले महाराज पोटात अन्नाचा कण नाही. आमच्या गोठ्यातली म्हैस हरवली. तेवढी म्हैस कुठं गेली जरा सांगा. तुकाराम महाराजांनी डोक्यावर हात मारून घेतला. 8 पिढ्याची श्रीमंती सावकारकी जाळून पोळून भाजून इकडे आलोय भजनाला. मी देव बघायला आलो का म्हैस सांगायला आलो. या क्षणी जर तुम्हाला विचारलं तर मी तुला देव सांगतो. देव देव पहावया करियो सायास न धरी हे आस नाशिवंत नाशिवंत आस न धरी हे देव पहावया करी वो सायास. महाराज मला तुमचा देव नको. पाहिजे तर मला म्हैस पाहिजे. म्हैसच पाहिजे. हो म्हैस पाहिजे. जा म्हणले घरी गोठ्यात म्हैस आहे. ते ग्रस्त घरी आले. गोठ्यात पाहिलं म्हैस दिसली. बरं वाटलं. बायकोला विचारलं इकडे म्हैस कुठून आली. 3 दिवस झाले शोधत होतो म्हैस सापडत नव्हती. म्हैस आली कुठून. बायको म्हणली अहो गोठ्यात म्हैसच नाही. गोठ्यात म्हैस नाही. नाही. पोरांना विचारलं इकडे तुम्हाला म्हैस दिसते. पोरं म्हणले बाबा गोठ्यात म्हैसच नाही. यांना कोणालाच म्हैस दिसत नाही आणि मलाच एकट्याला म्हैस दिसते. काय प्रकार काय. आणि मग पायाखालची जमीन सरकली. आणि मग पुन्हा भंडारा गाठला. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराज क्षमा करा. आता म्हैस नको. आता देव पाहिजे. आणि असं तुकोबाऱ्याचा हात होता महाराज. तो महाराजांचा हात म्हणजे काय परिसस्पर्श व्हावा असा तो हात होता. असा डोक्यावरून फिरवला. आणि लक्षात ठेवा परमार्थ एवढ्यासाठी भक्ती अशी करा कधीतरी आम्हाला त्या मूर्तीतून वाग्देव महाराज प्रसन्न होतील आणि आपल्या डोक्यावरून हात फिरवतील. काय जीवन असेल महाराज. तुकोबाने हात फिरवला. काय ऐसे पुण्य होईल गाठी
घालीन पाय देवाचे मिठी मज तो कुरवाळील जग जेठी दाटईन कंठी सद्गदी. कधीतरी त्या देवाने कृपा करावी, संतांनी कृपा करावी, याच्यासाठीच भक्ती परमार्थ चालू आहे. असं तुकोबांनी हात फिरवला आणि जसा हात फिरवला तुकोबांनी आणि ते ग्रहस्थ 14 टाळकऱ्यांपैकी तुकोबांचे टाळकरी झाले. गंगाराम बुवा मवाळ त्या साधूचं नाव आहे. विठोबा रखुमाई असा जी लोक आली त्या लोकांचं सोनं झालं. त्यांनी आपल्या जीवनाचं मोल वाढवलं. जी लोक त्यांच्यापासून दुरावली त्यांच्या जीवनाची माती झाली. आणि म्हणून असा अधिकार संपन्न असा हा महात्मा गेल्या शतकामध्ये अवतीर्ण झाले आणि महाराजांनी फार मोठं कार्य केलं. दिसायला जर बाहेरून जर बघितलं तर हे संत आहेत असं कधी कुणाला वाटायचं नाही. माऊलींच्या ओवीप्रमाणे चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी जगामध्ये असा हा अवलिया महात्मा. लंगोटी असावी आणि अगदी केवळ भगवान श्री खंडेरायाचं भजन करत करत भ्रमण करणारा हा महात्मा होते. तोपर्यंत बऱ्यापैकी लोकांना लक्षात आले नाही, पण त्यांनी अखंड त्या परमात्म्याचं चिंतन केलं. आणि ते चिंतन करताना लोकांना त्यांचं एकच सांगणं होतं की भजन करा, भक्ती करा, नामस्मरण करा आणि ते आपल्या जीवनाचा अंतिम सार आहे. हेच शिकवलं ना महाराज संतांनी. हे संतांशिवाय आपल्याला दुसरं कोणी सांगत नाही. म्हणून चांगल्या लोकांच्या सहवासात या संतांकडे या. क्षेत्र अनेक आहेत, प्रवाह खूप आहेत, पण अनेक प्रवाही घालू नको. प्रवाह अन्य आहेत, पण तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाच्या प्रवाहात जायचं, कोणाच्या सहवासात जायचं, आपल्या जीवनाला नेमकं काय बनवायचं. एक जण तरुण मुलगा माझ्या कीर्तनात होता. कीर्तन झाल्यावर पाय पडायला आला, तो दर्शन घ्यायला आला. त्याच्या खिशातला मोबाईल पडला. तर मोबाईल पडला, त्याचा स्क्रीन ओपन झाला. मी बघितलं तर त्याच्यावर एका नटीचा फोटो होता, हिरोईनचा फोटो होता. मी त्याला म्हणलं दादा कोण आहे, हे कोण आहे. तो मला म्हणला महाराज तुम्हाला माहित नाही. मोठ्या ॲटिट्यूड नाही. तुम्हाला माहित नाही. म्हणलं नाही माहिती. म्हणजे माहिती होतं मला, पण म्हणलं नाही माहिती. अहो म्हणली ही श्रीदेवी आहे, श्रीदेवी. मी म्हणलं नातेवाईक आहे का कोणी आपली. तो म्हणला नाही. म्हणलं मग आपल्या मोबाईलवर कशाला ठेवली. तो म्हणला महाराज मी श्रीदेवीचा खूप मोठा फॅन आहे. मी म्हणलं थंडीच्या दिवसात तुझ्या फॅननं तिला कधी हवा लागायची इतक्याला. ज्याला फॅन व्हायचं ना त्याने वाघदेव महाराजांचा व्हा. ज्याला फॅन व्हायचंय त्याने गोंदवलेकर महाराजांचा व्हा. ज्याला फॅन व्हायचंय त्याने माऊलींचा व्हा. ज्याला फॅन व्हायचंय त्याने तुकोबारायांचा व्हा. काय देतात महाराज हे संत. आमच्यासारखे गोळे आमच्या आई बाप्पांनी आळंदीला नेऊन टाकले, माऊलींनी फक्त कृपा केली. आज तुमच्या समोर बोलता येत. ही लोक गातात, ही लोक वाजवतात, हे संतच करू शकतात महाराज. आणि हे जे व्यासपीठ आहे ना महाराज, जगाच्या पाठीवर तुम्हाला इतकं पवित्र व्यासपीठ कुठंच सापडणार नाही, कुठंच. आणि तुम्ही तर भाग्यवान आहेत का या भूमीमध्ये बंडा तात्यांसारखे संत येत राहतात. तुम्ही भाग्यवान लोक आहेत, फार पवित्र लोक आहात तुम्ही. आणि म्हणून संतांशिवाय या जगात ठेव त्याच्या भावना आल्या माझ्यापर्यंत. संतांशिवाय आम्हाला कोणी हे देऊ शकत नाही महाराज. आणि म्हणून संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. जगात प्रवाह खूप आहेत, संतांना सोडून इकडं कुठं भटकू नका. वाग्देव महाराजांना सोडू नका, ही आपल्याला मी विनम्र प्रार्थना करतो. हे एकच व्यासपीठ आपलं कल्याण करणार. बाकी उगं लोक म्हणत राहतात आम्ही तुमचं कल्याण करू, आम्ही तुमचं कल्याण करू. नंतर ते जातात मुंबईला आणि आपण राहतो तिकडं कल्याण राहतं. मध्ये आपली भिवंडीच आहे. कल्याण कोण करणार आहे. वाग्देव महाराज सोडून कल्याण कोणी करणार नाही, लक्षात ठेवा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधोनी नेईल. एका जनार्दनी बा आमुचे काय जाईल. सगळ्यांनी वर हात करा एकदा. छान टाळी उद्या वाग्देव महाराजांपर्यंत आपलं भजन पोचलं पाहिजे. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम
सोम नगरवारी ओ सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी ओ सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सोपदार बाबांना चक्कर आली वाटतं वारी आली का मल्हारीची वारी परमार्थाचा आनंद आहे, काही हरकत नाही. तुका म्हणे वृद्ध होती तरणे आणि म्हणून बाबांनो परमार्थ करा, संत संग करा, भक्ती चिंतन करा. करोडो अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोकांकडे पण समाधान नाही. ते फक्त आम्हाला कीर्तनाने भजनाने नामस्मरणाने मिळणारे वाग्देव महाराजांच्या सहवासाने मिळणारे. आणि म्हणून अशा या संत महापुरुषांच्या संगतीमध्ये अहो एक क्षण नाही अर्ध क्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पाप पापा. तुलसीदासजी म्हणतात एक घडी आधी घडी आधी से पुन्हा आध तुलसी संगत साधू की तो कटे कोट अपराध. कोट्यावधी अपराध मुक्त व्हायचा असेल तुम्हाला तर संतांच्या संगतीत या. नाथरायांच्या भागवतात फार गोड ओवी निमिषार्ध होता सत्संग तेने संगे होय भवभंग या लागी सत्संगाचे भाग्य साधक सभाग्य जाणती. म्हणून अर्ध क्षण घडता संताची संगती. थोडा का होईना वेळ या संताच्या संगतीत या. पाप उपपाप महापाप जगातल्या सगळ्या पापाला तिळांजली द्यायची असेल तेने होय शांती महत्पापा. संत संगदी संत संगदी आणि प्रवाही घालू नको. माझी वेळ संपलेली 7:30 वाजता कीर्तन सुरू झालं म्हणून 9:30 वाजता या ठिकाणी मी थांबलं पाहिजे. आणि सगळ्यांना भूकही लागली असेल. मला दिसतात चेहरे सूर्यफुलं आता खुडायला लागलेत त्यामुळे स्वयंपाकही सुंदर तयार झालेला आहे. आपला वेळ मी शिल्लक घेतला नाही पण मला सुरू व्हायला उशीर झाल्यामुळे आपण 9:30ला थांबलो. 2 चरणापर्यंत आलतो तरी डीजे पुढे सरकत नव्हतं. मी तरी काय करू आता. पण आता नेमकं ते गेले ना आपलं सुरू झालं आता त्याला काही अर्थ नाही. मुळे ऐकायला फार लोक चांगली आहेत. निष्ठावान आहात परंपरेने श्रवण करणारी मंडळी आहात. माझ्या मतीप्रमाणे हा विचार मी आपल्या पुढ्यात मांडला. हेतू एकच आहे. नाथ महाराजांसारखे संत देवाला सांगतात देवा या वाणीने सारखं मला मृदू गोड बोलता यावं. मी गुरुचा म्हणूनच ओळखला जावा. संसार तर होत राहील पण परमार्थ करावा. आणि हे शिकवणाऱ्या संतांच्या सानिध्यात मला माझं जीवन खर्च करायचंय. आपण सुद्धा आपलाही प्रपंच होत राहील. आपणही संतांच्या सानिध्यात जीवन जगावं. आणि गुरु कृपेने आपला हा परमार्थाचा वसा वाग्देव महाराजांच्या कृपेने नक्की पूर्णतेकडे जाईल अशी या ठिकाणी वाग्देव महाराजांना मी प्रार्थना करतो. आजचा हा सेवेचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला. तात्यांचा कृपा आशीर्वाद या उत्सवाला आहे. आमचे परमार्थ स्नेही महाराष्ट्रातील प्रसिद्ध पखावज वादक कदम सर असतील आणि आपण ही सर्व गाणारी मंडळी आहेत. आता या भागात तसं येणं माझं कमी आहे पण आता हळूहळू परिचय होत राहील सगळ्यांचा. या सगळ्यांच्या चरणावर वारकऱ्यांच्या मी नतमस्तक होतो. माता माऊल्या असतील पुरुष वर्ग असतील सप्ताह कमिटी असतील सप्ताह समिती असेल. आजच्या कीर्तनाचं संयोजन ज्यांच्याकडे मला वाटतं सचिन भाऊ दत्तात्रय माने बरोबर आहे का नाव बघा त्यांच्या संयोजनातून ही कीर्तन सेवा आहे. आणि सर्व कार्यकर्ते मंडळी सप्ताह कमिटी यांना खूप खूप धन्यवाद. मंडप साऊंड ऑपरेटिंग छान. यूट्यूबवाले दादा आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद. कोणतं चॅनल तुमचं CMK चॅनल आहे त्यांचं सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांनी या कीर्तनाचा वाग्देव महाराजांच्या सप्ताहाचा आनंद लुटा. आमचे मित्र अभिजित महाराज या ठिकाणी आज आवर्जून आलेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. अंगापूरची मंडळीत आमचे सयाजीराव आलेत नाझरेहून त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्व परिवाराला आणि सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द आला असेल यदक्षरम पदभ्रष्टम मात्रा हिनम यद भवेत तत्सर्व क्षम्यता देव. प्रसिद्ध परमेश्वर ज्ञानेश्वर